हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज 30 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपण पेपर कटिंगसाठी. तर सगळ्यात आधी मी पुढचा भाग कट करून टाकणार आहे. त्यासाठी मी सिंगल पेपर घेतला आहे. बॅक पार्ट आपण सेपरेट असा कट करणार आहोत. तर आधी पुढचा भाग लक्षात घेऊ. शोल्डर टाकण्यासाठी एक सरळ लाईन आखून घेत आहे. त्यानंतर फुल शोल्डर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच आणि मुंढा घ्यायचा आहे 5.5 इंचावर. त्यानंतर ब्लाऊजची उंची आहे 12 इंच. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून आपण ॲड करायचं, 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. तर 12 इंचाचं तर मी 13 इंच इथे मार्क करून घेत आहे. तुम्ही तुमच्या उंचीनुसार 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे आणि ही सरळ लाईन आखून घेते. त्यानंतर इथून आपण मुंडा 5.5चा घेतलेला आहे. तर ती लाईन आपण सरळ आखून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छाती आहे 30ची, तर छातीचा चौथा भाग आहे आपला 7.5. तर 7.5 इंचावर आपण मार्क करून घ्यायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर इथून आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेतलं आहे. तर इथे सुद्धा एक 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची. त्यानंतर कंबर आहे आपली 28ची. तर 28चा चौथा भाग 7 येतो. तर इथे आपण 7वर मार्क करून घ्यायचं आणि पुढे शिलाई मार्जिन, वरती जितकं शिलाई मार्जिन घेतलं आहे तितकंच इथे सुद्धा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर ते 1.5 इंचावर मार्क करून घेते आणि ह्या लाईन सरळ जोडून घ्यायच्या. त्यानंतर मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पुढच्या मुंड्यासाठी आपण 1.5 इंचावर मार्क करून घेते आणि हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर गळारुंदी घ्यायची आपली 2.25 इंचाची. तर 2.25 इंचावर आपण इथून मार्क करून घ्यायचं आणि पुढचा गळा आहे 5.5चा. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 6 इंचावर मार्क करायचं आणि ही रुंदी घ्यायची 2.5 इंचाची. इथे 2.25 इंच आहे तर इथे 2.5 इंच तुम्ही कंपल्सरी घ्यायचं आहे आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर क्रॉसपट्टीसाठी आपल्याला 2.5 इंचावर खालून 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. इथे सुद्धा एक 2.5 इंचावर मार्क करायचं आहे, ज्यामुळे आपली लाईन सरळ येईल आणि ही लाईन जोडून घ्यायची. आणि क्रॉस मार्कसाठी आपल्याला इथून 1.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे आणि 30 साईजमध्ये कटोरीसाठी आपण इथून मार्क करायचं आहे 4.5वर. तर तुम्ही 4.5वर इथे मार्क करून घेते आणि ह्याचा आणि ह्याचा मध्य घ्यायचा आहे आणि त्यावरून इथून आपण 1.5 इंचावर मार्क केलं तर ते आपण इथून जॉईन करून घ्यायचं आहे. म्हणजे क्रॉसपट्टीचा आपला क्रॉसमधून आपल्याला आकार देता येईल. त्यानंतर इथून आपण 4.5वर मार्क केलं आहे तर इथे सुद्धा आपण 4.5वर मधून मार्क करायचं आहे आणि इथून 1 इंचावर आणि ही कटोरी जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित. मी उंची 12ची घेतली आहे, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून 13 इंचावर मार्क केला आहे. तर तुमची उंची ज्यानुसार असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच ॲड करून मार्क करायचं आहे. तर हा आपला पुढचा भाग रेडी झालेला आहे. तर आता आपण मागचा भाग बघूया. तर हा सिंगल पेपरने घेतलेला आहे. इथे मी वजन काहीतरी ठेवून घेते जेणेकरून पेपर फोल्ड होणार नाही. तर जितकं आपण पुढच्या भागामध्ये शोल्डर घेतलेलं आहे तितकंच मागच्या भागामध्ये शोल्डर घ्यायचं आहे. तर 5.5 इंचावर मी इथे मार्क करून घेते
त्यानंतर मुंढा घ्यायचा आहे 5.5 इंचाचा आणि ही लाईन सरळ जोडून घ्यायची आहे. इथे 5.5 इंच आहे तर इथे सुद्धा आपण 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि ही लाईन आहे ती सरळ जोडून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. त्या छातीचा भाग आहे, छातीचा चौथा भाग आहे 7.5चा, तर तो 7.5 इंचावर आपण मार्क करून घ्यायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. तर 12 इंच आहे तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून 13 इंचावर मी मार्क करून घेते. आणि हे सरळ लाईन जोडून घ्यायची आहे. त्यानंतर कमर आहे आपली 28ची, तर कमरेचा चौथा भाग येतो 7 इंच, तर 7 इंचावर आपण मार्क करून घ्यायचं आहे. आणि मागच्या भागामध्ये आपण एक टक्स घेत असतो, त्या टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे आणि त्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर मी 1.5 इंचावर इथे एक मार्क केला आहे आणि ही लाईन सरळ जोडून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या 2 लाईन सरळ जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मुंड्याच्या आकारासाठी आपण पुढच्या भागामध्ये आपण 1.5 इंचावर मार्क केलं होतं, तर मागच्या भागामध्ये आपण 1 इंचावर मार्क करायचं आहे आणि मुंड्याचा आकार व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि मागचा गळा आहे 9 इंचाचा, तर आपण इथून गळारुंदी पुढच्या भागामध्ये जेवढी गळारुंदी घेतली आहे तितकीच इथे सुद्धा घ्यायची आहे. 2.25 इंचावर मी इथे मार्क केला आहे आणि मागचा गळा आहे 9 इंचाचा, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 9.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि तो बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालून 2.5 इंचावर इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि हे इथून 2.25 इंच आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. आणि गळ्याचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला मागचा भाग हा ड्रॉ करून रेडी झालेला आहे. तर आपण आता याची कटिंग करून घेऊयात. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मागचा गळा हा तुम्ही नंतर कट केला तरी चालेल. मी आता हा असाच कट करून घेते आहे. तर हा कट करून झालेला आहे. त्यानंतर आता आपण पुढचा भाग जो ड्रॉ करून झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. ही जी कटोरी आपण कट करून घेतली आहे ती कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची आहे. तर ती कशी वाढवायची ते दाखवते.
आणि ही क्रॉस पट्टी जी कट करून घेतलेली आहे तर ती कपड्यावर कट करताना खालून 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून कट करायची आहे, जेणेकरून तुमची उंची कमी होणार नाही. जर तुम्ही जशी आहे तशी तुम्ही कट करून घेतली तर तुमची उंची कमी होऊ शकते. त्यासाठी 1 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे खालून कपड्यावर कट करताना. तर आता आपण कटोरी कशी वाढवून घ्यायची हे बघू. तर कटोरी वाढवून घेण्यासाठी ही जी कटोरी आहे ही जशी आहे तशी आपण ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर इथून 1.5 इंचावर आपण मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून सुद्धा 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. त्याआधी आपण आधी कटोरी जी आखून घेतली आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर त्याचा मध्य आपण काढून घ्यायचा आणि हे जे आपण मार्क केलेलं आहे ते लाईन आपण जोडून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या मध्यापासून खाली 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. हे जोडून घेण्याआधी आपण इथून शिलाई मार्जिनसाठी आपण इथून अर्धा इंचावर मार्क करणार आहोत आणि ते इथून जोडून घ्यायचं आहे. तर इथे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे, त्यासाठी आपण इथून सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्यानंतर हे सुद्धा जोडून घ्यायचं आहे आणि ह्या लाईनपासून हा जो मध्य आहे तो जोडून घ्यायचा आहे. आणि ही लाईन जोडून घ्यायची आहे. त्यानंतर इथून अर्धा इंच आपण इथे घेतला आहे, त्यासाठी अर्धा इंच इथून सुद्धा घ्यायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथून कटोरीचा आकार गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि ही कटोरी कट करून घ्यायची आहे. ही कटोरी कट करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ही चेक करून घ्यायची आहे. तर त्यासाठी ही ह्या टोकापर्यंत हे टोक घेऊन फोल्ड करून घ्यायचे आहे. आणि हे जितकं एक्स्ट्रा येत आहे हे आपल्या कटोरीमध्ये एक्स्ट्रा येत आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा का आलं आहे कारण आपण इथून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्यासाठी इथून आपल्याला एक्स्ट्रा आलेला आहे. तर तो भाग एक्स्ट्रा आलेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली कटोरी कट करून तयार झालेली आहे. तर ह्या कटोरीचा आता काहीच उपयोग नाही. ही जी आपण वाढून घेतलेली आहे ती कटोरी आपण कपड्यावर कट करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपला 30 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे.